परम सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्याद्दिवाकरकरोज्ज्वलं कायकान्तं विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वयपायनो विरहकातरम् आजुवं पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण
गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हरि बोल हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। आज के आनंद की जय जय भगवान की जय श्री राधे श्याम। आज आपल्या समोर अचानक मी आलेलो आहे. महाराजांना घरून काही फोन आला आणि त्यांना इथून जाऊन परत रात्री यायचं त्यांच्या घरी. मग ते बोलले की येणं जाणं थोडं अवघड आहे, तुम्ही आहेच, तुम्ही जर सांभाळून घेतलं तर बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही. आणि ते आपणाला एक सहयोगी आहेत. ते काही तर जेवढे काही इथं कथाकार येतात ते कथाकार म्हणजे आपले एक असे सहयोगी आहेत की आपल्या शरीरासारखे अवयवासारखे आहेत. म्हणून ते बोलतात तुम्ही केलं काय आम्ही केलं काय, तुमच्या आज्ञेला कधी पण पालन करतोच. म्हणून त्यांनी मला आग्रह केले रात्री की काही कामास्तव जाऊन रात्री यायला परत वेळ पण होणार आहे, तर तुम्ही सांभाळून घ्या. मला बरं आहे, काय हरकत नाही. आपण भागवताची कथा ऐकताय. भागवताची कथा ही प्रारंभ आपण आदरणीय श्रद्धे परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन स्वामी अद्वैतानंद गिरीजी महाराज यांची 15वी पुण्यतिथी आहे. आणि त्या 15व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा भागवताचा कार्यक्रम करत आहोत. आपण सर्वजण ऐकत आहात आणि हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहयोगामधून सुंदर असा अद्यापपर्यंत म्हणजे पहिल्यापासून अद्यापपर्यंत पार पडत आहे. कारण महापुरुषाचं जे कार्य आहे त्याला देव स्वतः सहयोग करतो आणि महापुरुषाचं कार्य त्या देवाचंच कार्य आहे. म्हणून रामाला कृष्णाला महापुरुष शब्द दिलेला आहे भागवतामध्ये. तर त्या महापुरुषांच्या कार्याला महापुरुष लोक भगवानच सहयोग करतात. आणि भगवान स्वतः करत नसतात तर तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये बसून त्याच रूपाने ते सहयोग करतात. कारण का तो परमात्माच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तदेव सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत. तो परमात्मा चराचर सृष्टीला निर्माण करतो. चराचर सृष्टीचा अर्थ आहे की चाहे जड हो चाहे चेतन हो. जड याचा अर्थ आहे की हे चाहे झाडं झुडपं, हे पर्वत, दऱ्या खोऱ्या, जे काही जड आहेत ते म्हणा. आणि चर याचा अर्थ आहे, चर म्हणजे चलणारे, चेतन. चेतनमध्ये तुमचे हे सर्व वृक्ष पण येतात. जे काय आपलं पीक आहे हे पण चर येतो म्हणजे चलण्यामध्ये येतो. तेव्हाच आपण औषधाने त्यांना वाढवतो. जर त्याच्यामध्ये जीव नसता तर ते वाढले असते का? ते वाढतात. आपण वाढतो, आपण वरून अन्न घेऊन वाढतो. आणि झाडं झुडपं वेली लता ह्या सर्वांना शास्त्रामध्ये पादप शब्द आलेला आहे. पादप. पादप म्हणे पाय, पाद म्हणे पाय, प
प म्हणे पालन पोषण, पाद प, पाद म्हणे मुळ्या. ते आपलं पाय आहे का नाही, जसं झाडाचे पाय काय आहेत, मुळ्या आहेत, आणि त्या मुळ्याला पाद म्हणतात. आणि त्याच्यापासून ते वाढतात. याचा अर्थ झाडं झुडपं जे आपलं पीक हे काय आहे, चेतन आहे. म्हणजे जड चेतन ह्या सर्व चराचर सृष्टीला तोच परमात्मा निर्माण करतो, आणि निर्माण करून त्याच्यामध्ये स्वतःच प्रवेश करतो. कारण जर त्याच्यामध्ये चेतनता जर नसेल, जीव जर नसेल, तर ते शरीर काय कामाचं आहे का? हां, तळ्यामध्ये पाणी असलं तर तळ किती सुंदर दिसतो. आणि जर तुम्ही ज्वारी बाजरी लावलेले आहेत, हे मोठे मोठे कणसं आलेले आहेत, कणसं म्हणतात का दाण्याचे, मोठे मोठे कणसं आहेत, परंतु एक पण दाणा नाही आहे, काय फायदा आहे का? हां, फार सुंदर नगर बसलेलं आहे, पण तिथं कोणी राहतच नाही आहे. मोठे मोठी बिल्डिंग आहेत, सौंदर्य आहे त्या नगराचं, पण तिथं काय नाही आहे, कोणी राहणारेच नाहीत, तर काय उपयोगाचं आहे का? तसं ह्या चराचर सृष्टीमध्ये जर तो परमात्मा चेतन रूपाने जर प्रवेश केला नाही, तर हे शरीर काय कामाचे आहेत का? याचा अर्थ काय झाला, त्या जड मना चेतनमध्ये सर्वामध्ये तोच परमात्मा विराजमान. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. आपण फक्त एका देवाला पूजतो, चाहे दत्ताला, कृष्णाला, हनुमंताला, शंकराला पूजतो. हे आपली मर्यादित भक्ती आहे. जसं पतिव्रता केवळ आपल्या पती वाचून दुसऱ्याला मनामधून कधीच मनाला स्पर्श करू देत नाहीये, तसंही पहिली भक्ती आपण एकेका देवाला पण करतो. परंतु आत एक मोठा भाव, भक्तीचा भाव व्यापक जर झाला, तर मग सर्वकडे तोच परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला हा भाव येतो. हा भाव कधी येतो, जिथं देखूं त श्यामई श्याम, श्याम जिये श्याम हिये, श्याम विना नाही तिये. सूरदास बोलतात श्याम जिये श्याम हिये, म्हणजे जीनं सर्व काय श्याम श्याम, श्याम विना नाही तिये. उदो मन न पहे 10-20, एक हतो सो गयो श्याम संग को आराधय ईस. उदो मन न बहे 10-20. तर सांगायचं तात्पर्य, त्या उंच भावाला, भाव म्हणे आपला अंतःकरणाचा भाव, एकच आपल्या मनामध्ये भाव राहतो. तो भाव ज्या ज्या व्यक्तीला संबंधित होतो, तो भाव वेगळ्या वेगळ्या नावाला प्राप्त होतो. जसं एकच पाणी, कडू लिंबाला गेलं तर कडू, खायाच्या लिंबाला गेलं तर आंबट, ऊसाला गेलं तर पाणी किती आहे, काय वेगळं वेगळं आहे? पाणी एक, परंतु त्याचे कार्य, त्याचे रूप अनेक. तसं आपल्या अंतःकरणाचा जो भाव तो एकच आहे अंतःकरण, परंतु त्या अंतःकरणाला आपण शुद्ध केल्यानंतर जिकडं जिकडं जाईल त्याला वेगळे वेगळं नाव देतो. श्रद्धा असेल तर बोलतो श्रद्धा वेगळी, भक्ती वेगळी, प्रेम वेगळं, स्नेह वेगळं, काम वेगळं, अनेक नावं त्या अंतःकरणाच्या भावाला भेटतात. म्हणून म्हणतात ना, मणी नाही भाव देवा मला पाव. मनामध्ये काय पाहिजे, भाव. आता त्या भावालाच, भावनाला आपण वेगळे वेगळे नाव देतो, पण ती अंतःकरणातली भावना कोणावरती आहे, कशा संबंधाची आहे, त्याला किंमत आहे. गोपींची भावना
कृष्णाविषयी आहे, म्हणून म्हणतात की श्याम एकच आहे, त्याच्या वाचून काहीच नाही आहे, असा जो उंच भाव कोणाचा आहे? गोपींचा आहे. आणि आपण काल गोवर्धन लीला हे पाहत होतो. भगवान श्रीकृष्ण, मी बोललो ना, तोच या सृष्टीला निर्माण केलेला आहे आणि निर्माण करून जडामध्ये तोच प्रवेश केलेला आहे. जर तो प्रवेश केला नाही आहे तर ते नगर जसं ओस पडलेलं आहे, काही कामाचं नाही आहे, तसं या प्रत्येक शरीरामध्ये तो प्रवेश केलेला आहे. तो जर प्रवेश केला नसता तर या शरीराची काहीच किंमत नाही आहे. का? याच्यातून शिव जर गेला तर त्याला म्हणतात शव. आणि जो आद आहे तोपर्यंत सत्यम शिवम सुंदरम, जो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये विद्यमान आहे तोपर्यंत सत्यम शिवम सुंदर आहे. आणि तो जेव्हा इथून गेला रे गेला की त्या व्यक्तीचं नाव घेत नाहीत. काय पडलंय? बोलतोय शव पडलेलं आहे, प्रेत पडलेलं आहे. व्यक्तीचं नाव नाही. कोणी आबाजी तबाजी गोबाजी काय म्हणा नाव घेत नाही. कोणी मेला, एटोझेड कोणाचं नाव असेल, देवदत्त जर मेला तर देवदत्त मेला नाही, काय पडलेलं आहे? प्रेत पडलेलं आहे. काय पडलेलं आहे? प्रेत पडलेलं आहे. का प्रेत का झाला? त्याच्यातून काय निघालेलं आहे? शिवतत्व निघालेलं आहे, आत्मा गेलेला आहे म्हणा, जीव गेलेला आहे म्हणा. मग तोच परमात्मा सर्व शरीरामध्ये जीवाच्या रूपाने, तो जो जीवाच्या रूपाने आहे. आता हा जीवाच्या रूपाने का आला? आपण सर्व जीवाच्या रूपाने आहोत, मग तोच आलेला आहे. ममय वंशो जीवलोके. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण 15व्या अध्याय सर्वांना पाठ आहे मुलांना. चाहे सागर महाराजांच्या मुला म्हणा, चाहे इकडचे म्हणा, मोठे लोक पहिलं खेड्यामध्ये गेले होते, माऊली कदम माऊली होते, तेव्हा तिथं पाठ घेत होते. त्या मोठ्या लोकांना प्राय हा श्लोक पाठच आहे. काय श्लोक आहे? ममय वंशो जीवलोके जीवभूता. हा, सनातन. कोण सनातन आहे मुलांनो? जीव आहे. आणि जीव काय? परमात्म्याचा अंश आहे. आणि तो कसा आहे? परमात्म्याचा अंश सनातन आहे. परमात्मा सनातन आहे. सनातन याचा अर्थ आहे काय? सत धातू आहे, तन प्रत्यय लागलेला आहे. आणि सदा म्हणे निरंतर. सदाचा अर्थ आहे सत. सत याचा अर्थ आहे की तिन्ही काळामध्ये राहणारा. 3 काळ आहेत मुलांनो. कोण कोण माहित आहे ना? भूतकाळ, वर्तमान काळ आणि पुढचा भविष्य काळ. 3 काळ आहेत. 3 काळामध्ये ज्याचा कधीच अभाव होत नाहीये त्याचं नाव काय आहे? सत्वस्तू आहे. हे शरीर पहिलं नव्हतं आणि याच्यातून प्राण गेल्यानंतर पण नसेल. आता फक्त मधी दिसतंय हेच ना, परंतु त्याच्यातला आत्मा हे शरीर जन्माच्या पहिलं पण आहे, शरीर मेल्याच्या नंतर पण आहे आणि मधी तर आहेच आहे. कोण? आत्मा. आत्मा म्हणा, जीव म्हणा. म्हणून त्याला म्हणतात 3 काळामध्ये जो राहतो, 3 काळामध्ये ज्याचा कधीच निषेध होत नाहीये त्याचं नाव आहे सनातन. म्हणून आपल्या हिंदू धर्माला म्हणतात की आपली कसली संस्कृती आहे? सनातन. याचा अर्थ आहे कोणी निर्माण नाही केलेलं आहे. निर्माण केलेली वस्तू वेगळी आणि जे स्वतः सिद्ध आहे ती गोष्ट वेगळी. तर जीवात्मा सनातन आहे. का? तर परमात्मा सनातन आहे. तो परमात्मा सनातन आहे. तो परमात्माचा अंश मुलांनो परमात्मा होईल काय वेगळा होईल? आजकाल भक्तीचा सिद्धांत आहे की परमात्मा वेगळा आणि भक्त वेगळा. चाहे वैष्णव जेवढे काय वैष्णव आहेत त्यांचा सिद्धांत आहे परमात्मा तो परमात्मा आहे आणि जीवात्मा तो जीवात्मा आहे. जीवात्मा कधीच परमात्मा होऊ शकत नाही. फक्त एवढंच आहे की परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर
परमात्मा जीवात्म्याला गोलोक वैकुंठ लोक शिवलोक तिकडे घेऊन जातो, परंतु जीव तर जीवच आहे, शिव तर शिवच आहे. याच्या दोघांमध्ये वेगळा आहे. स्वामी वेगळा आणि सेवक वेगळा. परंतु वारकऱ्यांचा सिद्धांत तसा आहे का? वारकरी वैष्णव आहेत, परंतु हे वैष्णव वारकऱ्यांचा वेगळा संप्रदाय. म्हणून वैष्णव संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ वारकरी संप्रदाय मानला जातो. का? मी तू पण जाऊ दे दुरी, आनंद अद्वय नित्य निरामय, तो अद्वय आहे आणि तुझ्यात आणि माझ्यात काहीच अंतर. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे वेगळा आणि हा म्हणजे वेगळा. तो याचा अर्थ आहे लांब राहणारा, अदृष्टीगोचर, डोळ्याला दिसत नाही. अरे तो गेला, इथं नाही आहे, तो इथं नाही आहे, म्हणून तो काय आपण शब्द प्रयोग करतो, तो सर्वनाम शब्द करतो. आणि जवळ असला तर हा करतो, आणि लांब असला तर डोळ्याला दिसत नाही, डोळ्या आड आहे, तर डोळ्या आड व्यक्तीला आपण काय बोलतो? तो बोलतो. आणि डोळ्यासमोरच्या व्यक्तीला काय बोलतो? हा बोलतो. आता विठ्ठल तो याचा अर्थ आहे की डोळ्या आड कोणचं रूप आहे? सच्चिदानंद रूप आहे, जो अद्वैत रूप आहे, जो परम तत्व आहे, तो ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाला तो बोलला जातो. तदेव सदैव सौम्यदमाग्रासे स एव, स संस्कृतमध्ये तो होतो, तो परमात्मा. आणि इथं आलेला आहे तो हा कुण्या रूपाने? सगुण रूपाने. म्हणजे सगुण रूपाने जो आलेला आहे तो कोण दुसरा नाही आहे, तो आहे कानोबा तेरे ते. मग तेचा अर्थ आहे सच्चित परमात्मा. तो परमात्माच समोर आहे आणि तो समोर असून सर्वामध्ये तोच सर्वाघटी देहा देही एक. सर्वा घटामध्ये तोच आहे, त्याच्या वाचून काहीच नाही आहे. पण तोच आहे तर आपण पण तोच आहो, तर हे अद्वैत सिद्धांत केवळ वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून आम्हाला विचारतात कोण कोण, हरे राम हरे कृष्णाची गीत आहे ना, मला एका व्यक्तीने बोले हे तुम्ही वाचावं, फार चांगला व्यक्ती होता. बोल का हो? मी बोललो की मी वाचणार नाही. बोला का वाचणार नाही? तो पहिले हे मला सांग, कृष्ण आणि तू कधी एक होऊ शकतो का नाही हे पहिलं मला सांग. तो बोला कधीच होऊ शकत नाही. कृष्णाची आम्ही भक्ती करतो, कृष्ण प्रसन्न झाला तर आम्हाला गोलोकाला घेऊन जातो, बस मग जाऊ. तसं नाही. आम्ही ती गीता वाचतो ज्या गीतेमध्ये तो पण गेला, हा पण गेला, मधी जो राहिला तो एक आहे. जसं तो याचा अर्थ आहे, तुम्ही लांब कधी पाहिला असेल, तो हा शब्द आहे का नाही? तुम्ही ऋषिकेशला मला कधी पाहिला असाल म्हणा. दादाने पाहिलं होतं पण मला ओळखलं नव्हते म्हणा. कुठं? वाराणसीला आले होते स्वामीजीला घेऊन. मग स्वामीजी तिथंच होते माझ्याजवळ. मी ज्या मठात होतो तिथंच होतो मी आणि स्वामीजी. गुरुजी वगैरे बरेच लोक आले होते. स्वामीजी आणि मी तिथं बसलेलो होतो आनंदात, सर्व इथले लोक बसले होते. परंतु मला नंतर यांना माहिती पडलं की आम्ही तिथं भेट. दादा गुरुजी बोलले की हां तिथंच तुम्ही नंतर भेटला. पहा, तो देश वेगळा, हा देश वेगळा आणि व्यक्ती वेगळे. तेच तुम्ही आहात ना इथं समोर दिसलेले. म्हणजे तो देश आणि हा देश, तो काळ आणि हा काळ. तो देश वाराणसीचा, हा देश महाराष्ट्राचा होते. तो काळ भूतकाळ आणि हा वर्तमान काळ. काळाचा भेद आहे, देशाचा भेद आहे, परंतु व्यक्तीचा भेद आहे का? तिथं जो तुम्ही व्यक्ती पाहिला होता त्या व्यक्तीला इथं पाहिलं, त्या व्यक्तीला आणि इथं पाहिलेल्या व्यक्तीला दोन मानताय, एक मानताय? एकच मानताय. म्हणून तो हा याचा अर्थ आहे की आता याच्यावरती फार मोठा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणजे वेदांताचा सिद्धांत वारकरी संप्रदायामध्ये आहे की हा जो जीव जोपर्यंत परमात्म्याशी एक रूप होत नाही आहे तोपर्यंत ह्याला चैन मिळत
नाहीये. म्हणजे बेचैन याचा अर्थ आहे की किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, हे जीवाची काय आहे, बेचैनी आहे. आणि हे बेचैनी कधी समाप्त होते? एकदा का आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्यावर तिथं यद्गत्वा न निवर्तन्ते. जसं नद्या अनेक रस्त्याने अनेक मार्गाने जाऊन कुठं पोचतात? समुद्राला पोचतात. जोपर्यंत समुद्राला पोहोचत नाहीत तोपर्यंत ही गोदावरी, ही नर्मदा आहे. समुद्रात जाऊन मिळाल्यानंतर तिला तुम्ही नाव घेऊ शकताय का ही गंगा आहे म्हणून? तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एक रूप, अवघ्या झाल्या उर्मी एक रूप, तुका मन गंगा सागर संगमी, तुका मन गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या तुका म्हणे गंगा सागर संगमी. संगम याचा आहे हा दोन नद्याचा संगम तो नाही आहे. संगम याचा आता मिलन. चांगल्या प्रकार गंगेचं सागरामध्ये मिलन झालं. अवघ्या झाल्या उर्मी एक रूप, चाहे गंगेची उर्मी हो चाहे समुद्राची उर्मी म्हणे लाटा. इकडून गंगेची लाट गेली, तिकडून समुद्राची लाट, आणि एकच आहेत काय? अनेक झाल्या. गंगेची वेगळी लाट आणि समुद्राची वेगळी लाट, असं आहे का? तसं हा जो जीव चैतन्यघन परमात्म्यामध्ये जोपर्यंत मिळत नाही आहे तोपर्यंत याची 84 लाख योनीची भटकंती, काय म्हणतात, भटकंती समाप्त होत नाही. 84 लाख योनीचा जो फेरा आहे तो फेरा समाप्त होत नाही. आणि तो फेरा समाप्त होण्याकरताच हे सर्व सत्संग असतात, भागवत आहे, आपण जे पण ऐकतो. आता इथं भागवत ऐकताना सच्चिदानंद परमात्मा श्रीकृष्ण आहे हे सांगावं लागतंय. थोडंसं नामकरण करताना सांगितलं, ह्याला कधी वसुदेवाचा देवकीचा पण म्हणतात. तर तुरंत नंद बाबाला आणि यशोदा मात्याला थोडंसं मनामध्ये नाही नाही मला हा पहिला होता, आता नाही, कारण प्रेम वेगळं होऊन जाईल. पहिला होता आता नाही, कारण कुठून आलेला होता तो? देवकी आणि वसुदेव, तिथूनच आलेला होता. परंतु भरभुरळ परत पाडले की नाही नाही, ह्याला म्हणतात अनेक नाव आहेत. कोणी देवकी नंदन पण म्हणतात, कोणी यशोमती नंदन पण बोलतात, आणि याच्या अनेक नावं आहेत असं सांगितलं गेलं. आणि मग नंतर सावकाश 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 ती प्रतीती आली. काल तुम्ही लीला ऐकल्या, उकळाची लीला ऐकली, त्याचं नाव आहे दामोदर लीला. उकळाची काय? दामोदर म्हणी दाम म्हणी रशी, उदार म्हणी पोट, म्हणून त्याला म्हणतात दामोदर लीला. दामोदर घ्या गे, गोविंद घ्या गे. गोविंद घ्या केव्हा? गोवर्धन उचलला तेव्हा इंद्राने गाय आणली आणि तेव्हा त्याचं नाव गोविंद पडलं. दामोदर कधी पडलं? जेव्हा आईने उकळाला दाम बांधली, दाम आणि दोरी बांधली, वडला. विमला अर्जुन 2 वृक्ष होते, अडकले, धाडकन पडले
आणि त्याच्यातून 2 दिव्य महापुरुष निघाले, शापित होते आणि ते निघून गेले. अनेक लीला झाल्या. त्या लीलेमध्ये ते कधीच घायल झाले नाहीत. पुतनाने मारण्याचा प्रयत्न केला, काही झालं नाही. तृणावर्त, अगासूर, बकासूर. अगासूर म्हणजे फार मोठा अजगर डोंगराचा होता. मोठाच्या मोठा डोंगरासारखा दिसत, खाली तोंड, वरती जबडा, आत लाल डांबरी रोड सारखी जीव वगैरे दिसायची. मास वाटलं अरे काय चांगली रोड आहे रे, काय आपलं गुफा आहे पहा. काय म्हणतात आजकाल ट्रेन जाते का नाही बोगद्यातून, काय मोठा बोगदा आहे पहा. कृष्णाला बोलतात कृष्णा बोगद्यात शिरायचं आहे. आणि तो आगासर होता, कारण कंसाने मारायला पाठवलं होतं ना. कृष्णाला माहीत होतं, पण आता ह्या जीवाबरोबर तो खेळत आहे. जीवाना आनंद द्यायचा आहे गोपाळांना. आत गेले, एवढंच नाही आहे तर गायी सगट गेलं आणि तो गिळल्याबरोबर घाणीनं मरू लागले. तुरंत इतका मोठा भगवान झाला, तो मोठा होऊन त्याचं पोट फाडलं आणि अगासूरला गेलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, हे दिव्य जे लीला झाल्या, आपण काला करतो. त्या काल्याच्या प्रसंगामध्ये जो काल तुम्ही वस्त्र काय म्हणतात, गायी हरण वासरं आणि मुलं ब्रह्मदेवाने घेऊन गेलं, तर दुसरे तयार केला आणि त्या ह्याचा अर्थ झाला की ब्रह्मदेवाचा गर्व हरवला. त्याच्यानंतर गोवर्धन उचलला. गोवर्धन उचलल्यानंतर कुणाचा अभिमान गेला, इंद्राचा अभिमान गेलेला. आणि त्याच्यानंतर एक दिवस वस्त्रहरण तुम्ही काल ऐकलं. वस्त्राचा अर्थ आहे चीरहरण. म्हणे जसं द्रौपदीचं चीरहरण करण्याचा प्रयत्न केला होता, तो वेगळा अर्थ आहे. आणि इथं गोपींचं चीरहरण्याचा अर्थ आहे की गोपीचं अज्ञान दूर करणे. अज्ञानीचा अर्थ आहे की आपल्यात आणि दुसऱ्या जो पडदा आलेला आहे त्याला आपण ओळखत नाही, आपणाला तो ओळखत नाही आहे, याचं नाव अविद्या. त्या परमात्म्याला आपण ओळखत नाहीये. का बोलतोय, चहा चुडेल तो तू नीचन की नीच. एक कवी बोलतो, हे चहा म्हणे इच्छा, चहा चुडेल तू इच्छा चुडेल आहे. चुडेलचा अर्थ आहे, एक मराठीमध्ये एक बाईनं एक शब्द आहे चटकीन. हे चहा म्हणे हे इच्छा, तू चुडेल आहेस, तू नीचन की नीच आहेस. तू यदि न होती बीज परब्रह्म सत. तू जर मधी नसती चहा, इच्छा, अविद्या, तर तो परमात्मा आणि मी दोघं एकच आहे. आणि आपल्या इच्छेमुळं आपण जीव झालेला आहोत. जर आपली इच्छा समाप्त झाली तर काय आहे का, सकाळपासून संध्याकाळपर्यंत इच्छा, इच्छा म्हणे कामना, याच्याशिवाय कोणी जिवंत आहे का? कोणी पण जिवंत आहे तो त्याला पाठीमागं एक मात्र इच्छा, जी विषा त्याला म्हणतात. तर सांगायचं तात्पर्य, आणि हा जिण्याची जी इच्छा आहे आपला अविद्या आहे, अज्ञान आहे. कारण हे मायाचा प्रकार आहे. आणि चीरहरण लहान लहान मुली आहेत, 7-8 वर्षाच्या गोपी आहेत, आणि ते आपल्याला कात्यायनी व्रत करतात. कशाला? भगवान श्रीकृष्ण आम्हाला पती मिळावा. आता पतीची व्याख्या तुम्ही ऐकलेली आहे. पती त्यालाच म्हणतात पतनाथ उद्धार येते इति पती. अर्थात जसं हा पती वेगळा आणि परमात्मा पती वेगळा. परमात्मा पतीला म्हणतात पतीनाम पतये नमः. पतीनाम पतये, हे सर्व पती आहेत. ऐसा वर वरियों चुडला अमर हो जाए. मीराबाई बोलती, त्याचं लगीन झालंच होतं पहिलं तर कृष्णाबरोबर त्यांनी लगीन केलेलं आहे. आणि नंतर जेव्हा लगीन केलं तर ह्या पतीला काय मी वर्ण करणार आहे, मी अशा पतीला वर्ण केलेलं आहे की चुडला अमर हो जाए. आणि ह्या पतीला जर वर्ण केलं तर तो मेला की तिथंच फोडावं लागतात. फोडावं लागतात का नाही? कुठं अमर झाला चुडला. ऐसा वर वरियों. आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे ऐसे सजा दो, मुझे
श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की की दुल्हन बना दो, मेरे श्याम सुंदर की दुल्हन बना दो। आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे ऐसी सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना 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 दो। ऐसी ओली चुनरी जो कभी नहीं छूटे, सुनरी से कभी नहीं छूटे, ऐसा वरु दुल्हा जो कभू नहीं छूटे, कभी ना छूटे। मेरी मोतियों से मांग तो सजा दो, मेरी मोतियों से मांग तो सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना 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 दो। मुझे श्याम सुंदर की दुल्हन, दुल्हन म्हणे बायको, मराठीमध्ये बायको, आणखीन तो एकदम लहान शब्द आणि त्याच्यावर पत्नी बोलतात ना, सुशिक्षित भाषा, आणखी थोडी खाली भाषा, बायको, आणि त्याच बायकोला काय पत्नी. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ, म्हणजे आपणाला श्याम, बर श्याम सुंदर की दुल्हन, श्याम सुंदर भगवान आहे आणि त्या श्याम सुंदर याचा अर्थ आहे सच्चिदानंद परमात्मा. त्या सच्चिदानंद परमात्माची बायको कोण आहे? प्रकृती आहे. कोण आहे? प्रकृती. याचा अर्थ काय? जे जे डोळ्याला दिसतंय ते ते सर्व प्रकृत आहे. 5 महाभूतापासून जे बनलेलं आहे प्रत्येक वस्तू त्याचं नाव आहे प्रकृती. प्रकृती 2 प्रकारची परमात्माची आहे, एक पराप्रकृती आहे आणि एक अपराप्रकृती आहे. अपराप्रकृती हे जड जेवढं काय दिसतंय त्याचं नाव आहे अपराप्रकृती, आणि परप्रकृती आहे जीवचेतन. म्हणून हे जीवचेतन शरीरामधला जीवात्मा म्हणा किंवा शरीरात जीवात्मा ज्या शरीरात आहेत ती प्रकृती म्हणा, हे दोन्हीच्या दोन्ही परमात्माच्या बायका आहेत. म्हणून माऊली बोलतो ना, मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, पती जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नवरी. कोण बोलतात? माऊली. मी अशी तशी राणी नाही आहे, हे तर राणी अशाच आहेत. मी तर राणीमध्ये शिरोमणी आहे. माऊली सर्व ह्या राण्या तर अशाच आहेत, पण माऊली आपणाला बोलतात मी महाराणी आहे. पतिव्रतामध्ये शिरोमणी आहे, दुसऱ्या पतिव्रता असतील, परंतु मी कशी आहे? शिरोमणी. का कोणाची बायको आहे का माऊली? मग कसं काय बोलतात? कोणी बाई जर बोलली तर तिचा एक अभिमान आहे, स्वाभिमान आहे, मी पतिव्रता आहे, एवढे नाही मी पतिव्रतामध्ये शिरोमणी आहे. कोणी माऊली बोलू शकेल, म्हणजे स्त्री बोलू शकते. इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी काय सामान्य नाही आहे, मी मायर आणि पतिव्रतामध्ये शिरोमणी आहे. आता कोण पती असेल की त्या पतीला ही वरलेली आहे आणि वरल्यामुळं हे सर्व पतिव्रतामध्ये काय बनलेली आहे? शिरोमणी बनलेली आहे. म्हणजे अशी माऊली ज्ञानेश्वर महाराज जो पतिव्रतामध्ये शिरोमणी बनतात, तर असा पती कोण आहे? पती जन्मला माझी उदरी, अर्थात आपला पती आपल्यात आहे. पाणी में मिन प्यासी मोहे, सुन सुन आवत हासी. मीराबाईचं भजन आहे, पाणी में मिन प्यासी मोहे, सुन सुन आवत हासी, मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी, पानी में मीन प्यासी. आत्मज्ञान बिना नर भटकत है, आत्मज्ञान बिना नर भटकत है,
कहाँ मथुरा कहाँ काशी, पानी में मीन प्यासी, पानी में मीन प्यासी। सब जगह हर भरा है, सब जगह हर भरा है, ढूंढत फिरत उदासी, पानी में मीन प्यासे, पानी में मीन प्यासे। मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, सहज मिले अविनाशी, पानी में मीन प्यासी, ओ पानी में मीन प्यासी, मीन बरोबर. अरे तो तीर्थामध्ये नाही का, त्यांना भेटला नाही का नाही भेटला बर? सब जग हर भरा, हर म्हणे हरी, सब जग तोच भरा आहे, ढूंढत फिरत उदासी, कस्तुरी कुंडल बसे मिर्ग ढूंढे वनमाय, तैसा तेरा शाही अंदर. म्हणे कस्तुरी मिर्गाच्या पोटात असते. तुम्ही कधी कस्तुरी मिर्ग पाहिलंय का? कस्तुरी असते, जर हितला हित गंध येतो. काशीमध्ये वगैरे कधी आम्ही पाहिलेलं आहे. तिथं जर असेल तर इथं वास येतो सुगंध. कस्तुरी मृग, त्याच्या आत कस्तुरी, आणि फार गरम राहते. कधी औषधाला पण ते प्रयोग करतात. एक ना की बराबर त्याच्या पोटात असतंय, आणि ते वास मारल्यानंतर त्या हरणाला वाटतं की कुठं आहे सुगंध, कुठं आहे सुगंध, कुठं आहे सुगंध. ती फिरत 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 इतकं फिरतंय, मरून जातंय, परंतु त्याला कस्तुरी पोटातली भेटत नाहीये, आणि शिकारी कापून काढून घेतो. कस्तुरी कुंडल बसे मिर्ग ढूंढे वनमाय. तसं आपण सर्व जाग्यामध्ये तोच आहे, कुठं नाही आहे, सब जग तोच आहे, परंतु ढूंढत फिरत उदास होकर, इथं मिळेल तिथे मिळेल म्हणून फिरतात फिरतात पण मिळत नाही. मीराबाई बोलते मग कधी मिळतो? अरे सहज मिळतो. सहज याचा अर्थ काय करू? पाण्याचं गुणधर. पाण्याला पाणी प्यायचं असेल तर तो इकडं तिकडं पळत नाही आहे, तो काय करतो? उडी मारतो उलटी. कधी कधी तुम्ही डोहामध्ये जर पाला असाल तर मासा उलटा होतो, आणि उलटा झाल्यानंतर त्याच्या पोटात काय जात आहे? पाणी जात आहे. तुम्ही लहानपणी पोहणारे असाल, विहिरीवरून उड्या मारणारा असाल, अनेक प्रकारचे कोलाटी उड्या मारत होतो. आता मुलांना पोहताच येत नाही आहे, तसं पाणीच नाही आहे. पहिलं मोठ्या मोठ्या विहिरी राहायच्या, आणि त्या विहिरीमध्ये उड्या धडाधड मारायचे. अनेक प्रकारचे पाणी वरती उडवायचं असेल तर कसं उडी मारायचं, सुरंग मारायचं असेल तर कसं मारायचं, कोलाटीवरून उडी आम्ही मारलेलं आहे. आज पण गंगेमध्ये आम्ही वाराणसीला गेल्यानंतर ह्याकडचं त्या 5-10 मिनिटात जात असतं पाण्यामध्ये, काय किती. तर सांगायचं तात्पर्य, त्या पाण्यामध्ये मासा उलटा झाल्यानंतर त्याची ताण भागती, अन्यथा तो कितीही पळापळी केला तर त्याची ताण भागत नाही आहे. तर त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या माशाला पाणी प्यायचं असेल तर तिथं तो उलटा व्हावा लागतो. तसं त्या जलाणी इति उपासिती, सर्व संसार पाणी आहे, आणि ह्या पाण्यामध्ये आपण मासा आहोत, आणि आपण उलटे झाले पाहिजे. आपण कसे उलटे व्हावं त्याला उपनिषदामध्ये फार सुंदर मंत्र आहेत. परांची खाणी व्यतरणित स्वयंभू तस्मात परांग पश्यंती ना अंतरात्मना कश्चित धीरा आवृत चक्षु आत्मानम ऐक्षत अमृतत्वम इच्छन. ब्रह्मदेवाने आपली सर्व इंद्रिया बहिर्मुख बनवलेल्या आहेत, आणि या बहिर्मुखी इंद्रियांना सारखा आपले आपले विषय पाहिजेत. कानाचा काय विषय आहे? शब्द. का कानाचा शब्द आहे, याचा काय आहे? सुगंध आहे. याचा काय आहे? रूप आहे. आणि जिभेचा काय आहे? रस आहे. आणि शरीराला काय? स्पर्श. थंड पण नको जास्ती, जास्ती गरम पण नको, समशीतोष्ण पाहिजे, हा स्पर्श म्हणतात. म्हणजे 5
5 विषयांची धाव आहे आणि पाचही विषय करता एक एक मेला. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हता पंचभिरीव पंच एक प्रमादी कथम न हन्यते यसेवती स पंचभी पंचरेव एक प्रमादी कथम न हन्यते यसेवती पंचभिरेव पंच. एक एक शब्दाला हरिण गेला. काय शिकारी वाजवले रे वाजवले की सुंदर बासरी. हरिण बिचारा मुग्ध होतो आणि त्याला धरून जातो. माशाला रस आवडतो. गळाला काय म्हणतात ते शिधीर. घाटलं रे घाटलं त्याला वाटतं काय चांगला माल पाणी आहे. गळाला धरला रे धरला रसा करता तो बिचारा मरून जातो. तो भोवरा काळा भोवरा त्याची किती शक्ती आहे. त्याची शक्ती पहिला आपण पाहत होतो, आता शक्ती पाहू शकत नाही. आज पण गावठी लोक पाहत असतील ज्याचे घरं लाकडाचे आहेत. मोठे मोठे आडे राहायचे वासे राहायचे आणि त्याला तो कोरायचा काळा भोवरा भोंगा पाड पाडायचा. आणि तोच जर त्या कमळाच्या फुलामध्ये अडकला तर त्याला तो बाहेर निघत नाहीये. का? त्याच्याबरोबर काय आहे? मोह आहे, प्रेम आहे. बहुनी संती खलु बंधनानी खलु संती बहुनी बंधनानी खलु संती बहुनी प्रेमरज्जु दृढबंधनम उच्यते दारू भेद निपुणोपी षडांग्री निष्क्रियो भवती पंकजकोशी. फार सुंदर पंकजकोश. पंकजकोश म्हणे कमळाचं फूल. षडांग्रीचा अर्थ आहे भोवरा. तुम्ही ह्याच्यामध्ये आहे का नाही, सज्जन षट पदे रहर पेपीयमानम मुदा भूयात भारत पंकजम कलिमल. भारत कमळ आणि त्या भारत रूपी कमळाला सज्जन षट रूपी. आता हे भारत कमळामधूनच आलेलं आहे भागवत. पण ज्या ते भारत रूपी कमळ आहे आणि त्या कमळाला सुगंध घेणारे त्याचा रसपान करणारे मकरंद घेणारे कोण आहेत? सज्जन षटपद. म्हणजे आपण भोवरी आहोत आणि आपण सुगंध रसपान कशा घेतो? शास्त्राचा घेतो. तसं तो भोवरा कशाचा घेतो? त्या कमळाचा घेतो. आणि त्या कमळाला तो संध्याकाळची वेळ राहतो. कमळाच्या फुलामध्ये तो बसलेला आहे. सुगंध घेण्याकरता बसला. तेवढ्यात सूर्यास्त झाला. कमळ बंद झालं. तुम्ही पाहिले असेल कमळाचे फुलं. सूर्य जसा उगवला की कोमलतो आणि बंद होतो. दादा आपण गेलो होतो श्रीरामपूरला त्या कंपनीमध्ये टिळकनगरमध्ये. दादा तर एकदाच आले होते, मी तर अनेकदा गेलो. तिथं मोठंच्या मोठं हे आहे. तिथं रात्री सर्व बंद झालेले आहेत आणि जसं सूर्य उदयला की सर्व फुलतात. दररोज आम्हाला अनुभव किती 3-4 वेळेस मी तिथे ज्ञानेश्वरी सांगायला गेलो होतो. त्या बरेच राजाभाऊ वगैरे राजा पाहिलेले तिथं आले होते घ्यायला कधी. सांगायचं तात्पर्य काय, ते बंद झाल्यानंतर त्याला कापायची इच्छा नसते, तोडायची इच्छा नसते. तो बोलतो की अरे किती मला सुगंध देतो. त्या सुगंधासाठी त्याला प्रेम असतो, मोह असतो. म्हणून तो निवांत बसतो, विचार करतो. काय विचार करतो? अरे रात्र निघून जाईल, सकाळ होईल, सूर्योदय होईल, कमळाचं फूल फुलेल आणि मी उडून जाईन. तर मग आता एवढ्या लवकर मला प्रेम देणारा हा सुगंध देणारा कमळ ह्याला मी कापू कसं? म्हणजे तोड्यानं कापू कसं? हे का? प्रेम आहे ना. म्हणून म्हणतात की त्याचं प्रेम. ह्याच्यासाठी फार सुंदर श्लोक राजा भर्तृहरी लिहितात. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान नुदेष्यति हसिष्यति पंकजश्री इत्तम विचिंतयते कोश गते द्विरेपे हा हंत हंत नलिनी गजोजार भ्रमर दोरे. म्हणजे ज्याच्यात 2 रकार आहेत त्याचं नाव आहे भ्रमर. त्याला षटपद अनेक नाव आहेत त्याला. तर तो भ्रमर भ्रमर 2 रेप
रेप म्हणजे रकार, 2 रकार ज्याच्यामध्ये आहेत त्याचं नाव आहे भ्रमर. आणि तो भ्रमर त्या कमळामधून काय बोलतो, रात्री गमिष्यती, अरे रात्र जाईल. भास्वान उदयशती, भास्वान म्हणजे सूर्य भगवान नारायण उगवतील. हसिष्यती पंकज श्री, हसिष्यती म्हणे फुलेल, पंकज श्री म्हणे कमल, कमळ हसेल म्हणे फुलेल. आणि इत्ताम विचिंत येते, आणि मी निघून जाईल असं विचार करत होता तो. आणि रात्र झाली, हाती तळ्यामध्ये आले, आणि तळ्यामध्ये आल्यानंतर ते उपडून काय म्हणतात, ते कमळाचे झाड आहेत का नाही, सोंडेने उकडले आणि उपडून काय खाऊन घेतले, आणि तो पोटात मेला. कशामुळं मेला? एका सुगंधामुळं, म्हणजे हरिण गेला वेग शब्दामुळं. सांगायचं तात्पर्य, प्रत्येक प्राणी, हातीचं पण तुम्हाला स्पर्शामुळं. तर नीतिकार बोलतात की 5 इंद्रिय 5 विषयाच्या पाठीमागं लागलेले आहेत, आणि एक एक विषय करून जर शिवलं तर तो मेल्याशिवाय राहत नाहीत. मेले याचा अर्थ आहे की जन्मतो. मरण म्हणे जन्म नाही. मरतो कशा करता? जन्म करता. जन्मतो कशा करता? कोणी मेला ह्याचा अर्थ आहे तो जन्मतो. जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद अपरिहार्य अर्थे नत्वम शोचितुम अर्हसि. जो उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्रगा परिवर्तन. मेला याचा अर्थ काय? तो मेला आहे तर गेला का कुठं? गेला नाही, तो परत जसं कर्म केलेलं आहे ते कर्म भोगायला आलेलं आहे. कुणाचा मृत्यू होतो शास्त्रामध्ये बोललेलं आहे, जो पुन्हा जन्माला येत नाहीये त्याला मृत्यू नाही, मग त्याचा म्हणजे जन्म. कुणाचा जन्म आहे? कशाला म्हणतात जन्म? एका प्रश्नामध्ये, जो पुन्हा आईच्या उदराला येतच नाहीये त्याचा जन्म सार्थक आहे. आणि मेला याचा अर्थ आहे, मेला खातो कशा करता? पोट भरण्याकरता. पोट कशा करता भरतो? खाण्याकरता. खातो कशा करता? पोट भरण्याकरता. म्हणजे काम करायचं, पोट भरायचं. तर सांगायचं तात्पर्य, हा जीव जोपर्यंत त्या परमात्म्याला मिळत नाही आहे तोपर्यंत फिरतो. तर का फिरतो? हे 5 इंद्रिय आहे ते, आणि या 5 इंद्रियांना गोपी शब्द आपलं जीव आहे, आणि इंद्रियांना एक प्रकारचे वृत्तिया म्हणतात. आणि हे वृत्ती ज्या जीवाची बाहेर होत नाही आहे, आत जाती. आत कधी जाती? आवृत चक्षु आत्मानम ऐकसे. जसं तो मासा उलटा होतो तसं आपण उलटे जर झालो तर आपण गोपी बनतो. उलटेचा अर्थ काय? अंतर्मुख. आपण बाहेरमुखी आहोत. आपले इंद्रिय सदा बाहेर आवडतो. आत कोणी आत अंदर काळकुट आहे अंदर. कुणालाच डोळे झाकून बसा रे, एक क्षण पर नाही, चंचल होऊन जातो. आणि जर सवय पडली अंतर्मुखी होण्याची, ध्यान धारणा करायची, शांतवरती, आणि जसं डोळे उघडले की चंचलम ही मना कृष्ण होतो. तर सांगायचं तात्पर्य, या गोपी कोणी साध्या नव्हत्या. तुम्ही गोपीच्या विषयी बोला ना, कोणी सासवा, कोणी लेकी, कोणी सुना. लेकी पण आहेत, सुना पण आहेत, आणि कोणी सासवा पण आहेत. ह्या स्त्रीला 3 शब्द आहे. कोणाची लेक आहे, नाहीतर कोणाची सून आहे, नाहीतर कोणाची सासू आहे. हा तिघात नणंद वगैरे ते वेगळं, परंतु मुळात किती आहेत? लेक एक आहे, परंतु नाव आपण सामान्य रूपाने एका लेकीला तीच कधी सून होती, कधी सासू होती. तर परंतु आता इथं सून कोण, सासू का म्हटली? एका बाईनं सून वेगळी, सुनेचा अधिकार वेगळा, सासूचा अधिकार वेगळा, आणि लेकीचा अधिकार वेगळा. सून परतंत्र आहे, सासू स्वतंत्र आहे. तुम्हाला उदाहरण देतात नाही बुवा लोक. ताक आणायला गेली होती एकाच्या शेजारीने. तिने विचारले कुठे गेली? अगं बाई, तुझ्या घरी गेली होती, ताक आणले. कोण दिलं? सुनाने दिले. चल, घरी घेऊन गेली. का ग बाई आपल्या सुनाला बोलते, तुला ताक देण्याचा अधिकार कोणाचा आहे बोल? सुनाला जाऊन बोलते, आता घेऊन जा. आणि एक बाई ताक मागायला आली, आणि त्या काळ्याकूट मुलाचं बोल, काय तुझं मुलं सोन्यासारखं आहे,
तिला ताकाच्याऐवजी काय दिले? दूध दिले. ताक नाही दिली पण दूध दिली. कोण? सासून. का? तिचा अधिकार म्हणून. सून परतंत्र आहे, सासू स्वतंत्र आहे आणि लेकी 2 in 1 आहेत. कधी ऐकावं लागतं घरी, कधी नाही ऐकत. कधी आई रागावते, गप ग गप बस बस, ती बोल जा तुला काय चालली. म्हणजे कधी स्वतंत्र तर कधी परतंत्र. जास्ती भाऊ बहीण तिच्यावरती जोर दिला का आता कुठं जातेस फिरायला बस तर बसती. आणि कधी कधी जा तुम्हीच बसा मी चालले. लेक म्हणून बोलले तर काय करेल बाप म्हणे 2. तसं गोपी 3 प्रकारचे आहेत. त्या वरतीच्या आहेत त्या गोपी. ते म्हणून बोलतात ना श्रुतियों की राणी. गोपींना काय बोलतात? श्रुतियों की राणी. याचा अर्थ आहे की ज्या श्रुती आहेत गोपा हे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता भगवान श्रीकृष्णाला विष्णूला अवतार घ्यायचं होतं. तर अवतार घेण्याच्या पहिलं हे सर्व ऋषी लोक आलेले आहेत. आणि ऋषी लोक कोणी साधक आहेत आणि त्या साधकामधून शिडी आहे. कोणी उंच शिडीचे आहेत, कोणी मध्यम आहेत. मार्गाला जाताना लागतो ना ज्याची योग्यता. कोणाला पाठांतर लवकर होतो, कोणाला होत नाही आहे, त्याची योग्यता होती का नाही. असं हे सर्व गोपी कोणी स्त्रिया नव्हत्या. हे दिव्य महापुरुष लोक आहेत. आणि एवढंच नाही आहे की आपलं वेदांच्या श्रुती आहेत असं होतं. याच्यावर फार सुंदर आहे. म्हणून आपण ह्या गोपींची जी गवळण वगैरे कधी ऐकतो आणि ती गवळण ऐकून एक शरीरावरती आपली दृष्टी जाते. परंतु संत महापुरुषाची तिथं दृष्टी नाही आहे, शुद्ध जीवावरती दृष्टी आहे. आत्मा चीर हरणीचा अर्थ होता तुम्हाला वस्त्रहरण म्हणजे अविद्याचं हरण. गोवर्धन लीला का केली? गोवर्धनला की सर्व आम्ही एकच आहो, एकट्याने काहीच होत नाही आहे. सर्वजण भगवान श्रीकृष्णाला सहयोग केले तेव्हा तो गोवर्धन उचलला. याचा अर्थ काय? कलियुगे संघे शक्ती. संघामध्ये शक्ती राहती, एकटा एकटा नाही आहे. 4 भाऊ होते. एक बोला की मी वेगळा होतो. बापाने समजावला रे बाबा नको रे वेगळा हो नको. नाही नाही बोल मी. दुसरा पण बोला वेगळा होतो. 4 विचार बोलवले 4 काठे आणणारे वेगळे वेगळे 4 काठे आणले. 4ला बांधले आणि बोले मोडा बघू. मोडत नाहीत. आणि एक एक काठी पैलवान लोक कुठं काठी मारत होते माहिती आहे पहिलं तुम्हाला? किती मोठी काठी असलं असं उभारला इथं मारला की कट मोडले. आम्ही स्वतः पाहिलेले. वेळूची काठी द्या एका तडाक्यात तोडून देतो. आणि 4 बांधले तर नाही तोडत. हां तसं 4ही भाऊ एकच जर राहिलं तर कधीच त्याच्यावरती आपत्ती येऊ शकत नाही. आणि वेगळं झालं की आपत्ती येऊ शकतो. म्हणून कलियुगामध्ये जे गोवर्धन लीला आहे सर्वजण एकत्र होण्याकरता आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून सर्वांना कळवलं की हे काय सामान्य नाही आहे. याला इंद्राने येऊन कामधेनू अर्पण करून गोविंद नाव दिलं. त्याच्यानंतर नंद बाबाला एकादशीच्या दिवशी रात्र कळाली नाही आहे. रात्र आपलं रात्री 12 वाजले. बोले की एकादश समाप्त झाली, द्वादश लागलेले आहे. यमुनेमध्ये स्नान करायला गेले आणि 4 वाजेपर्यंत जल शांत राहतो. जसं आज आपण झोपतो तसं सर्व नद्या झोपतात. नद्यांचे 2 रूप आहेत. एक स्थूल रूप आहे आणि एक सूक्ष्म रूप आहे. तुम्ही महाभारत पाहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा भीष्म पितामहाला थोडंसं दुःख वाटायचं तर कुठं जायचे? पाहिले की नाही महाभारत? गंगेजवळ जायचे आणि त्या गंगेतून शरीररूपी गंगा यायची. महाभारत पाहिलं का नाही? भीष्म पितामहाच्या वेळेस पासून स्वतः यायची आणि पुत्र हा पुत्र म्हणून आशीर्वाद द्यायचे. याचा अर्थ काय झाला? ही वाहती जड देवी आहे. हिचं शरीर आहे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर चेतन आहे. म्हणून नर्मदेची परिक्रमा करताना जे आनंद देणारी देवी आहे जलरूपी जड नाही, जो चेतन सूक्ष्म रूपाची नर्मदा देवी आहे ती येते. जसं आपण झोपतो तसं झाडं झोपत असतात. म्हणून रात्री फुलं
तोडू नये असं सिद्धांत आहे, परंतु आपल्याला कळत नाही आहे म्हणून आपण तोडतो. पण तो रात्र झाली, सूर्यास्ताच्या नंतर सर्व झाडांना आणि रात्री नद्यांना विश्राम असतो. नंद बाबा त्या नदीमध्ये स्नान करायला गेले 12 वाजता. वरुणाचे दूत तिथं होतेच, बांधून वरुण लोकात घेऊन गेले. सकाळी द्वादशी सोडण्याकरता सर्व चालू आहे, पण नंद बाबा गायब आहेत. सर्वजण इकडं तिकडं पळू लागले. स्नानाला गेले होते, आले नाहीत. कृष्ण भगवंताला माहितीच आहे, ध्यान लावले. जसं नारदाला आशीर्वाद दिले, चित्तातून नारायण बोला तिथंच प्रकट होशील. 1 मिनिटात स्वर्गात, 1 मिनिटात पृथ्वी लोकात. जिथं स्मरण केलं तिथं, तर कृष्ण भगवंतानं स्मरण केलं, तुरंत वरुण लोकामध्ये खाली. वरुण लोकामध्ये सिंहासनावर वरुणदेव बसलेला आहे. समोर नंद बाबा बसलेले आहेत अपराधाच्या रूपाने, कारण धरून आणलेले आहे. आणि जसं कृष्ण आल्याबरोबर वरुणदेव उठतो, त्यांना स्वागत करून घेऊन येतो, आपल्या आसनावर बसवतो, पूजा करतो. आणि देवा आपण कसे आलात? अरे माझ्या बाबाला सोडवण्याकरता आलोय. वरुणदेव बोलतो की मला क्षमा करा, मला माहिती नाही, माझ्या दूताने घेऊन आलेले, सेवकाने घेऊन आलेले आहे. मग तेव्हा नंदाला कळतो की गर्गाचार्याने ज्या म्हटलं होतं की याचे अनेक रूप आहेत, ही आहेत. त्या काल्याचं मर्दन केलं, गोवर्धन उचलला आणि इथं मला पण सोडून घेतलं. याचा अर्थ हा कोणी सामान्य पुरुष नसला पाहिजे. म्हणे कृष्ण आईला उदरामध्ये आ केल्याबरोबर ब्रह्मांड दिसलं, तर याचा अर्थ आहे की तो काही सामान्य नाही, परंतु ते लीला केलं. तसं लीला करत करत नंतर भगवान श्रीकृष्ण आता मोठे झालेले आहेत. मोठे झाल्यानंतर जे चिरहरण लीला केली, लहान लहान मुली होत्या त्या लेकी, सुना आणि सासवाच्या रूपाने आहेत का नाही, तर त्या सर्व गोपी, काही जसं पुढे येणार कुब्जा, सामान्य प्राकृतिक जीव आहे अजून, तो जसं सामान्य पुरुषाची इच्छा करतो, तसं काही गोपी भगवंताची इच्छा करतात शरीराने, आणि काही गोपी केवळ मनाने करतात, आणि काही गोपी आत्माने करतात. त्या आत्माने करता स्वतंत्र सासू आहेत, जे मनाने करतात ते लेकी आहेत, आणि कोणी शरीराने करतात ते सुना आहेत. मग तिन्ही वेगळ्या वेगळ्या केलेल्या तशा प्रकारचे आहेत. परंतु कशाही प्रकारच्या ह्या स्त्रिया राहिले, प्रकृत्या राहिले, तर परमात्माशी चेतनसे गेल्यानंतर ती एकरूप होतात. जसा आपण इथं संयोग वियोग वेगळा आहे. आपल्याला जो संयोग होतो, संयोगो वियोग हा विप्रयोगांता, जिथं आपलं मिलन झालेलं आहे ते सुटण्या करतात. नाटाच्या अभंगामध्ये आहेत का नाही, 2 ओंडक्याची सागरमध्ये भेट होती, आणि 1 लाट आली की गीत रामायणामध्ये पण आहे, होती खल्लाळे. नाटामध्ये पण अभंग आहे, 2 लाकडं मिळाले समुद्रात एका लाटेने, आणि दुसरी लाट आली की निघून गेले. तसा हा संसारामध्ये जो संबंध झालेला आहे, तो संबंध सुटण्याकरता झालेला आहे. कोणाचाही संबंध त्याला म्हणतात संयोगो विप्रयोगांता. कुण्याही जीवांचा, कुण्याही पती पत्नीचा म्हणा, कुठलाही संयोग झालेला आहे, तर त्याचा शेवट कशात होतो? वियोगामध्ये होतो. परंतु परमात्माचे जो आपला वियोग झालेला आता ते आपल्याकडं, परंतु त्यांच्याकडे जर संयोग झाला तर तो कधीच वियोग होत नाही. म्हणून हे जो ज्ञान लीला आहे गोपींचे म्हणा, गोपी काही आपण सामान्य सांगायचं तात्पर्य की आपण शरीर दृष्टीकडे न जाताना 2 दृष्टी पाहिजे. सूक्ष्म दृष्टी पाहिजे. सूक्ष्म दृष्टी आपलं मन, आणि मनाच्या पुढं आत्मा, म्हणजे ती बोलतात ना, एक तुरी अवस्था असते. तुका म्हणी मुक्ती पर्णिली नवरी, आता दिवसचारी. जी अवस्था तुरी अवस्था आहे, ते सासूरूपी गोप्यांची अवस्था आहे. ते महात्माच्या रूपाने, आणि कोणी साधक रूपाने, कोणी भक्त रूपाने आहेत. जेव्हा भगवान श्रीकृष्णाची बासरी वाजती, तर गायी आहेत, वासरं आहेत, हे सर्वच्या सर्व यमुना जळ स्थिर स्थिर व्हायचं. काय नाही, कोणची गोळ नाही आता कोणा म्हणा,
पांगुळले यमुना जळ. पांगुळले यमुना जळ 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 पक्षी राहिले निश्चळ पक्षी राहिले निश्चळ पक्षी राहिले निश्चळ पक्षी राहिले निश्चळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ पक्षी राहिले निश्चळ पक्षी राहिले निश्चळ निश्चळ पक्षी राहिले निश्चळ पांगुळले यमुना जळ जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ हरी की मुरली बाजिरे यमुना के तीर. म्हणजे वाजल्याबरोबर जे जळ कसं राहिले पांगुळेल्याचा अर्थ आहे की पुढं सावकाश सावकाश चाललेले आहे. एकदम यमुनेचं पाणी खळखळ खळखळ न वाहता ते कसं आहे स्थिर आहे. पक्षी राहिले निश्चळ, ते पूर्ण गवळण निळव राहायचे असेल मला कोणी. एकदम सुंदर. म्हणजे भागवताची जी लीला आहे आणि गवळणी आहेत याच्यामध्ये सामंजस्य आहे. धुळ उमटती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती धुनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी रुन जुन रुन जुन वाजती वाकी रुन जुन रुन जुन वाजती रुन झुन रुन झुन वाजती रुन झुन रुन झुन वाजती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती भानुदास भावली भानुदास भावली प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे हो वेणू कवनाचा माय वाजे वेणू नाद गोवर्धन गाजे वेणू नाद गोवर्धन गाजे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू ह्याच्यामध्ये वेणू गीत आहे. 5 अध्यायामधून रास क्रीडेचं प्रकरण येतो. वेणू वाजवलं. वेणू पोवा बोलतो, बासरी बोलतो आपण. शुद्ध भाषेमध्ये संस्कृत वेणू बोललेलं आहे आणि गावठी भाषेमध्ये बासरी आणि कधी पोवा पण पोवा म्हणलं. त्याच्यामध्ये काय कशाचा बनतो तो वेळूचा. वेळूमध्ये आत काय राहतात पोकळ. पण पोकळ इथून तिथून पोकळ असतो का? हा हा इथून तिथून काय असतात आत आत एक एक इथेच्या नंतर काय असतात गाठी. आणि त्या गाठीला काढावं लागतो. आणि गाठी न काढता वाजेल का? गाठी काढल्याशिवाय वाजणार नाही. आणि गाठी काढल्यानंतर इकडून तिकडून
वाचतो. म्हणून म्हणतात की आपल्या हृदयामध्ये आपण पण ह्याला पवा बनवू शकतो. ह्याच्यामध्ये गाठ आहेत, काम, क्रोध, लोभ, मत्सर, या 7 गाठी आहेत. आणि 7 गाठी गेल्या रे गेल्या की मग माझी मज झाली अनावर वाचा नामाचा. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी वेगळाच. आतल्या गाठी आपण गेले ना, आपण बोलत नाही, मग कोण बोलतो? तो बोलतो. या शरीराला पवा करायचा आहे. म्हणे आपल्या ज्या गाठी आहेत त्या गाठी गेल्या रे गेल्या की मग आपण बोलत नाही आहे, आपण पवा बनतो. आणि म्हणून कोण वाजवतो? तो वाजवतो. शिकविता धनी आणि बोलतात कोण? तुकाराम महाराज. आणि बोलतात काय? शिकविता धनी. अरे तुम्ही बोलताय, तुम्हीच बोला ना, मी बोलतो म्हणून. बोलत होते कोण? आणि काय बोलतात? ह्याचा अर्थ काय झाला? आतले आपल्या गाठी, आणि ह्या गाठी आपण स्थूल दृष्टीने पाहिल्यानंतर माहिती पडतात. म्हणजे स्थूल दृष्टीच्या कारणाने आपल्याला गाठी आहेत. आपली वृत्ती अंतर्मुख झाल्यानंतर हे विकार जातात. विकारच गाठी आहेत. आणि या विकार गाठी असल्यामुळं आपल्याला सर्वत्र पवा वाजवतो. आज पण वाजतो, परंतु आपल्याला ऐकू येत का? की आपलं अंतःकरण तेवढं शुद्ध नाही आहे. तुम्ही मलिन दर्पणामध्ये जाऊन तुम्ही चेहरा पाहताय का? चेहरा दिसेल का सजवण्याकरता? आजकाल तर सजवण्याचे अर्धा बाजार तर सजवण्याकरताच आहे मातानं. जर बाजारात जर गेलं तर अर्ध मार्केट कशाचं आहे? प्रसाधन. अर्ध बरं, पुराचे पूर्ण केवळ सजण्याचं सामान आहे. म्हणजे अर्ध्यावरती दुसरे जगणार आहेत आणि अर्ध केवळ सजवण्यावरती आहेत, प्रसाधन. आज तुम्ही एवढं नटायचं आहे आणि दर्पणापुढे गेले, दर्पण मलिन आहे, तर तुम्ही काय पाहू शकताय का? आपला चेहरा पाहण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? त्याला स्वच्छ करावं लागेल. आता हेच फारस आहे तुम्ही बसलेले, ह्याला पहिलं दगड असतो सामान, आणि त्या दगडाला घासल्यानंतर चमकतो का नाही? तुम्ही आता मी तिरुपतीला गेलो होतो, पहिले जेवढे काही मंदिर आहेत मोठे मोठे दगड आहेत आणि ते सर्व मार्बल आहे, पण उबड खाबड आणि त्याच्यावरतीच कोरलेलं. पण त्याच मार्बलला पॉलिश करून आपल्या इथं लावतो तर त्याच्यात आपला चेहरा दिसतो. आणि तिथं खांबाच्या रूपाने चेहरा दिसतो का? का नाही दिसत? मार्बल आहे का नाही तो? त्यात काय नाही केलं, घासलं नाही तेवढं. घासून घासून चमक येते. आता या भिंतीला किती घासलं तर चमक येईल का? आणि त्या मार्बल दगडाला घासलं तर चमक येते का नाही? तसं भिंतीला येईल का? म्हणे ज्याला आपण साधना करत करत आपण घासलो, केव्हा आपलं अंतःकरण शुद्ध झालं. अंतःकरण शुद्ध झाल्याबरोबर आपला चेहरा आपल्याला देख तेरे दामन में कितने दाग, अपने दामन में मन मुकुर सुधा. म्हणजे आपल्या मन रूपी चेहरा मुकुर म्हणजे दर्पण, त्याला साफ करा की आपण कसे आहोत. दुसरा बोलण्याची काय गरज नाही आहे, आपण कसे आहोत ते कळतं. तर सांगायचं तात्पर्य, गोपीचं अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध असल्यामुळं त्यांना हे बासरी ऐकू येत होती, आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही आहे त्याला बासरी ऐकू पण येत नाही आहे. म्हणजे जसं स्वच्छ दर्पणमध्ये आपला चेहरा दिसतो, जर भिंती पुढे गेलो आणि आपण चेहरा पाहायला लागलो का, भिंत पण दगडाचीच आहे आणि फरस पण ते मार्बल घासलेलं ते पण दगडाचंच आहे. म्हणून त्या मार्बलच्या दगडासमोर आपण जर बसलो तर आपण चेहरा पाहतो, आणि त्याच दगड जर भिंतीला लावलेलं तर त्यात दिसतो का? तसं प्रत्येक जीव आहे, पण तो जो अंतःकरणाने शुद्ध जीव आहे त्याला भगवंताची बासरी ऐकू येते, आणि ऐकू आल्याबरोबर त्या दिशेने सर्व धावत जातात. आणि तसं गोपी गीत आपण गोपी रासलीला, गोपीला रासलीला आलेला आहे. रासलीला याचा अर्थ आहे की भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजवलेली आहे. कारण चीरहरण कथेमध्ये त्यांची अविद्या समाप्त केलेली आहे. त्यांच्या अंतःकरणातलं काय जो अज्ञान आहे तो अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, माया म्हणा, मल म्हणा, हा मल वेगळा आणि अंतःकरणातला मल वेगळा.
अंतःकरणातल्या मलाना कोणी अविद्या म्हणतात, कोणी अंधकार म्हणतात, कोणी तम बोलतात. अनेक शब्दाने जर बोललं तर तो एकच आहे आणि तो एक आपल्या स्वरूपाला झाकलेला आहे. पण ते जर शुद्ध जर झालं की मग शुद्ध झाल्यानंतर भगवंताला प्राप्त करून घेण्याच्या अधिकारी बनतात. जसं तुम्हाला पहिलं वेदांताचं कोण श्रवण करू शकतो? विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि कुणी आहे का? मुमुक्ष अंतःकरण चतुष्ट आहे, त्याला चतुष्ट आहे, साधन चतुष्ट आहे. जर साधन 4 जर असले तर तो त्या किनाऱ्याला जातो. परंतु आता केवळ भक्तीच्या मुळं पण हे 4च्या साधनं होतात. आणि तिथं वेदांत करण्याकरता संन्यास घ्यावा लागतो. 4-4 वर्ष आळंदीला काढावं लागतो, दररोज पाठ ऐकावं लागतो. तेव्हा कुठं त्या ग्रंथाचं थोडंसं माहिती होते, अन्यथा नाही होत. मग ते तर करू शकत नाही, पण भक्ती तर करू शकतो का? भगवंताचं नामस्मरण. कलियुग केवल नाम आधारा, सुमीर सुमीर उतरय नर भवपारा. सुमीर सुमीर नर उतरय भवपारा. कलियुग का यह पुंज प्रतापा, मानस पुण्य होय नाही पापा. कलियुगासारखा कुठलाच युग नाही आहे श्रेष्ठ. सतयुगामध्ये किती तप करावं लागायचं, नंतर तरी जाऊन किती यज्ञ करावं लागायचं, किती कर्मकांड करावं लागायचं, किती तप. तेव्हा कुठं थोडंसं भगवंताचा स्पर्श व्हायचा. आणि आता काही नाही आहे, फक्त नाम. राधे राधे जपो चले आएंगे भियारी. तो सांगायचं तात्पर्य राधे राधे म्हणा, तो पाठीमागे येतो का? प्रेमधुरी. म्हणून मला एक प्रेमरज्जू भगवंताला जर बोलायचं असेल तर त्याचं नामस्मरण. जेवढं जेवढं नामस्मरण कराल तेवढं तेवढं तुमच्या जवळ येतो. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा
घरामध्ये करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? फेटा बांधून का रामकृष्ण हरे हे करावं का? हा नाही तर कीर्तन कीर्तन म्हटल्यानंतर माहितीच नाही पडत. फक्त महाराष्ट्रामध्ये कीर्तन म्हणजे हे पेठ्याच आहे आणि युपी मध्ये कीर्तन म्हणजे नामस्मरण. युपी मध्ये, हरियाणामध्ये, गुजरातमध्ये नाम कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण. जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे जागा कळी काळ आकळा महादोष जाती भंगा घडी काळ आकळा महादोष जाती भंगा कळी काळ आकळा महादोष जाती भंगा घडी काळ आकळा आकळा महादोष जाती भंगा जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नामे गोपाळानो राम नामे गोपाळानो राम जागा रे जागा रे जागा रे जागा रे गोपाळानो राम नामे जागा गोपाळानो राम नामे गोपाळानो राम नामे सांगायचं तात्पर्य गोपाळ भगवंताच्या नामस्मरणाने त्यांची अंतःकरणाची वृत्ती शुद्ध झाल्यामुळं भगवंताचा जो पोवा आहे, बासरी आहे, तो त्यांना ऐकू येत होता. आणि जसं वृंदावनाच्या रीतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजवली आणि त्यावेळेस सर्व गवळणी कशा कशा पळाल्या हे गवळणीमध्ये आहेत, पण तो आता ते वेळ नाही आहे. एक नटून थटून जातात, काय म्हणतात, हितलं हित घातलं, काय काय म्हणलं, काजळ हित न घालता तोंडाला लावले, असं करून पळाले सर्व नटून थटून. म्हणजे विसरून देहभान विसरल्या. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले 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 रे. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू हळदीने मळवट भरी रे हळदीने मळवट भरी रे रे मन मोहिले 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 मन मोहिले रे मन मोहिले रे. कुंकू कुठं लावायचं असतो? हा, पण इतर न लावताना कुठं कानाला न डोळ्याला कुठंही लावून पळाल्या का? देहबाण विसरल्या. ह्याचा अर्थ आहे रास. याचा अर्थ आहे की शुद्ध जीवाचं परमात्म्याशी ऐक्य मिलन, याचं नाव आहे रास. शरीराने मिळणं वेगळं, मनाने आणि आत्म्यात आत्मा एक रूप होतो. गोपी शुद्ध मनाच्या होत्या. हा देह परमात्मास मिळत नाही आहे. देह 5 महाभूताचा आहे आणि ह्या 5 महाभूतालाच मध्ये जाणार आहे. हा कुठं जाणार नाही आहे.
परमात्म्याचा अंश चेतन आत्मा आहे आणि तो परमात्म्याच्या परमात्म्यावर मिळण्याकरता शुद्ध जीवात्मा झाला पाहिजे. म्हणून जे गोपी बनायचं आहे, गोपी बनलेले आहेत, रासक्रीडा आहे, त्या रासक्रीडेमध्ये भगवंताच्या बरोबर नाचणाऱ्यासाठी परमात्म्याशी मिलन करण्याकरता जे आपले विकार आहेत ह्या स्थूल शरीराच्या, ते स्थूल शरीराचा संबंध तर तिथं अजिबात नाही आहे. स्थूल शरीराचा संबंध नाही. शुद्ध जीवाचा याचा अर्थ आहे की ज्याचं आवरण, अज्ञान, माया दूर झालेले आहे, असा जो जीव, तो जीव परमात्म्याशी एकरूप होण्याकरता त्या गोपीच्या रूपाने तिथं गेलेला आहे आणि दिव्य रासलेलं परमात्म्याच्या बरोबर खेळलेलं आहे. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाच्या बाळ्याने केला नवनाव. नंदाच्या बाळ्याने केला नवनाव. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळयाने केला नवनाव. नंदाचा बाळयाने केला नवनाव. सर्व गर्व सोडून भाऊ. वेळ कमी आहे बरं भाऊ, वेळ फार कमी आहे. मी बोललो ना, म्हणजे रास याचा अर्थ काय आहे? शुद्ध जीवाचा त्या चैतनघर परमात्म्याशी मिलन. शुद्ध जीव याचा अर्थ आहे मी माझे हरपले ठाईच्या ठाई. आणि पुढे मी माझे हरपलो ठाई जेतेच्या तेथे सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे त्रिकूट शिकरी गा दान मिळे. आता मीच बोलत बसलो तुम्ही. मी माझे हरपलो, बस मी आणि माझं हरपलं. यशोदा मध्ये अहंता आणि ममता. जोपर्यंत अहंता ममता आहे तोपर्यंत कितीही विद्वान बना, काही करा, तोपर्यंत तो कधी आपल्या पाशी येऊ शकत नाहीये. तर सांगायचं तात्पर्य, रासलीला हे फार सुंदर. आपण बोलतो की भगवंताबरोबर एवढ्या गोपी गेल्या, तर आपण एका बरोबर काय गेलं तर काय होईल असं व्यवहारामध्ये. सांगायचं तात्पर्य, तिथं त्या परमात्म्याच्या बरोबर शरीराचा काही संबंध नाही आहे. शुद्ध जीवाचा, शुद्ध मनाचा तो संबंध आहे. आणि ते शुद्ध मन होण्याकरता पहिलं हे स्थूल गवळणी आपणाला एक लालच दिलेले आहेत. पहिल्या मुलांना लालच द्यावा लागतो. तुला खेळ देतो रे, जा शाळेला, थोडं खेळू देतो, सायकल देईन, हे देईन. मुलगा जाऊ लागला, मुलांना फार आनंद येऊ लागला, शाळेमध्ये अभ्यास करू लागला. आईने बोलले, बाळ्या आज थोडंसं माझ्याबरोबर चल रे बाहेर. नाही नाही, आज माझा क्लास आहे. पहिलं तर जाता जात नव्हता ना, हां, खाऊ देऊन घालवायचं. आणि आता एकदा तिथं लागलीशी गोडी ते जिवेनं सोडे ऐसे झाले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की पहिलं स्थूल रूपाने गवळण आहेत. आम्हाला पण पहिलं असंच वाटायचे. नाथ महाराजांच्या गवळणी जर वाचल्यानंतर हे लौकिक वाटायचे. राधेला पाहुणे भुलले हरे, किती सुंदर असं गवळण वाचलं की वाटायचे की एक मुला आणि एक मुलींचा खेळ असला पाहिजे. पण त्याच गवळणी बोलता बोलता अंतःकरण शुद्ध होतं. जसं त्या मुलांना पहिलं आवड लावण्याकरता काहीतरी लालच द्यायची आणि नंतर आवड झाल्यानंतर त्या लालचला पण काही भारी, लालचला पण काही जुमानत नाहीत. तसं ह्या गोपी रासक्रीडा झालेली आहे. सुंदर भगवंताशी खेळ झालेला आहे. पण तो कधी कधी जीवाचा स्वभाव राहतो. प्रत्येक जीवाला वाटतो की आम्ही भगवंताबरोबर एकरूप झालो, भगवंत आमच्याशी खेळला, हा अभिमान आहे. अभिमान गेला तुका म्हणे, देव व्हायला काही उशीर नाही आहे. का उशीर होतो? काय नडला? अभिमान. तुका म्हणे अभिमान गेला तुका म्हणे, त्याला अभिमान झाला की आमच्या बरोबर कृष्ण खेळले. मग ज्या गोपी होत्या तिथं त्यांच्या दृष्टीला तो पडलाच नाही आहे. अभिमान आल्यावर अंतःकरण मलिन झालं,
समोर कृष्ण असताना पण दिसला नाहीये आणि राधा होती. राधा बरोबर मग तिथं थोडंसं चालू झालं. राधा थकलेली होती. कृष्णाला वाटलं की चला ही थकलेली आहे, थोडं तिला उचलून घेऊन येऊ. उचलल्यावर तिला पण वाटलं की वा, सर्वजण गेल्या आणि मला खांद्यावरती घेतला. तिला अभिमान झाला, तो पण तिथं गायब झाला. आता गायब झाल्यानंतर मग सर्व मिळून भगवंताला आळवू लागल्या. भगवंताला ज्या आळवतात 19 श्लोकामध्ये, त्याचं नाव आहे गोपी गीत. आणि त्या गोपी गीतालाच गोपी गीता पण बोलला जातो. गोपी गीत म्हणा, गोपी गीता म्हणा. तसं गोपी गीत मी तुम्हाला म्हणून दाखवतो. ऐक, फार सुंदर गोपी गीत आहे. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयतयन्दिरा शश्वतग्रहे दयत दृश्यतां देक्षुतावकाश त्वयि धृतासवस् त्वां विचिन्वते दंसनस्मिता भज सखे भवान् किङ्करी मनो जलरुहानना चारुदर्शन प्रणतदेहिना पापकर्षणा कृंदेरी चयम् मधुरया
प्रभासितं तापजीवनं कविविरडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भूरि गृह्णान्ति ते भूरिदा जना प्रहसितं प्रिया प्रेमवीक्षणम् एकोणीस अजून तर 8च झालेले 8 श्लोक. इतकं सुंदर गोपीगीत आहे. गोपीगीत काय आहे? भगवंताचा वियोग झाला. ह्या दररोज गोपीगीत आहे ना वाचण्यासारखं आहे. ज्याचं अंतःकरण अशुद्ध आहे, ज्यांना भक्ती करायची आहे त्यांनी गोपीगीत वाका. कारण विरहाचं गीत आहे. आणि माऊलीच्या विरहणी आहेत ना किती सुंदर. काना रे जग जेठी कानया रे जग जेठी कानया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे जगदेवी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कानया रे जग जेठी कानया रे जग जेठी कान्हया रे जगदेवी कान्हया रे जगदेवी याला म्हणतात विरहणीचं. तसं आपल्याला पण जसं पती विदेशी गेलेला आहे आणि त्याच्या ह्याच्याने जे व्याकुळ होते तसा आपला परमात्मा पती आहे. आणि या परमात्मा पतीला भेटण्याकरता जीवाची व्याकुळ. काय कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवना वेगळी. हा तैसा तुका तळमळ. जसं त्या माशाला तळमळ लागलेली आहे. कशाची? पाण्याची. एक वेळ कारी या दुःखा वेगळे एक वेळ कारी या दुःखा वेगळे एक वेळ दुरितांचे जाळे उगवोने दुरितांचे जाळे उगवोने दुरितांचे जाळे उगवोने दुरितांचे जाळे उगवोने आठवीन पाया आम्हा जानवत 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 एक वेळा करी या दुःखा वेगळे. कोणचं दुःख? संसारच दुःख आहे ना. संसार दुःख मूळ. या संसार रूपी दुःख पासून एक वेळा वेगळं कर. कसं वेगळं कर? उकलून जाळे दुरितांचे. दुरित म्हणे
हेच गाठी विद्यते हृदय ग्रंथी, जे विकारांच्या गाठी आहेत, विकारांचं जाळ आहे. विकाराचं गाळ उकललं की तुरंत गेलं. जसं त्या जाळे बनवताना एकदाच काय म्हणतात शूटर बनवतात माता आहे, गाठी जाळ देतात का नाही, आणि जर एकदाच ओढलं तर पूर्ण निघतं का नाही शूटर. शूटर बनवताना जसं आजकाल जे पोते येतात त्या तोंड साखरेचे वगैरे, एक थोडं काढलं की तसं हे दुरिताची जाळी आहेत, हे गाठी आहेत. ते वडल्यावर वडलं, पण ते वडण्याकरता आठवणी पाय. बस रात्रन दिवसभर त्याचाच आठवण. म्हणजे या गोपीगीत काय आहे, जेवढंही काय भगवान श्रीकृष्णाची लीला आहे, पूर्ण लीला म्हणजे तंतोतंत आता ते पर्यंत जेवढ्या काही लीला झालेल्या आहेत त्या सर्व लीलाचं पुनरुच्चारण आहे. तू असं सोडवलास, तू असं केलास, तू असं केलास, तू तसं केलास. म्हणजे ह्या प्रकारे सुंदर भगवंताचं काय केलेलं आहे, गीत केले. आणि एकदा भगवंताचं गीत गायलं रे, मग तो तर फार प्रेमाचा भुका आहे. आणि तिथं तुरंत प्रगट होतो. आणि प्रगट झाल्यानंतर परत मागतो की गोपीनो, तुमचा माझा वियोग झाला, हे मला केलं नाही पाहिजे होतं. तुमच्या ऋणातून मी कित्येक जन्म जर घेतलो तर तुमच्या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही. कोण म्हणतात? कृष्ण गोपीनं म्हणतात तुमच्या ऋणातून. का? की मला सर्वस्व सोडून, म्हणे ज्या सासुरवासिनी सर्व काय सोडून तुम्ही माझ्यावरती प्रेम केला. आणि हा प्रेम वरचा प्रेम नाही आहे. म्हणून इथं रासलीलेचा अर्थ तुम्हाला शुद्ध जीवात्मा, ह्या स्थूल शरीराचा कुठलाच संबंध नाही आहे. स्थूल शरीराचा संबंधाचा तिथं लवलेच नाही आहे. तिथं जे आहे शुद्ध मनाचा, शुद्ध जीवाचा संबंध आहे. म्हणून इथं आपण कधी गवळणी ऐकतो, कधी भागवत वगैरे ऐकतो, तेव्हा शांत मनाने ऐकलं. आपली अंतःकरणाची वृत्ती जर अंतर्मुख केली की आपणाला परमात्मा तिथंच बस. कारण वसे तो देव तुझ्या सर्वाच्या आत आहे, कुठं तो नाही आहे. पण त्याच्याकरता आपली जी बाहेर वृत्ती जाती, कारण आपल्याला बाहेरच चांगलं वाटतो. आत आपल्याला चांगलं वाटण्याकरता त्याचं नामस्मरण घेतलं ना, मग नामामृता काय गोड तुझे नाव, इतकं सुंदर गोड की त्याचं होतं. तर सांगायचं सुंदर असं रासलीला झालेलं आहे. फार मोठा भागवत काय म्हणतात कथा भाग आहे. आणि सर्व कथाभाग कोणी सांगू शकत नाहीत. आणि फक्त नाव घ्यावं लागतो. आता इथून मग कृष्ण पाप्याचं पाप जास्ती झालं पाहिजे. तुरंत नारद येतं कंसाकडे. तो कंसा तुला माहीत आहे का रे? अरे येतं तिथं बलराम 7वा जो आहे ना, पोट काय पडलं होतं, म्हणजे जिराला होता. तो काय जिराला फिरायला नव्हता. तिथं कोण होती? रोहिणी होती, वसुदेवाची बायको. तिथं गेला तो 7वा. आणि 8वा ती मुलगी तिकडं आणली आणि इथून तिकडं नेऊन ठेवला. म्हणून ते 2 बालकं तुझेच आहेत आणि तेच तुला मारणार आहेत. कोण सांगितलं? नारदाने. कुणाला? कंसाला. है मग अक्रूरला पाठवतात. मग तिकडून अक्रूर येतो. वेळ आपली संपत आहे, मर्यादित वेळ आहे. महाराजांना काही विशेष काम होतं. मी पहिल्यांदाच मी उच्चारण केलं होतं. तिथून फोन आलेला होता. मग महाराज बोलले की घरी तिकडं एक विशेष कार्य आहे, ते करून रात्री यायला फार वेळ पण होईल आणि येणं जाणं पण त्रास होईल. मग त्याच्यापेक्षा तुम्ही हेच ना, आपण काय अंतर आहे. आणि हे कथा आश्रमात आहे. दुसरी कथा जी वर्ण केलेली असते तिथं कथाकार बदलू शकत नाही. सुतक जरी पडलं तर बदलू शकत नाही. कथाकाराचा घरचा माणूस जरी मेला तरी पण त्यालाच करावा लागतो, हा नियम आहे. कधी जो कोणी मेलेला आहे त्याच्या उद्धाराकरता त्याला कथेचं वर्ण केलेलं आहे, त्याला तो बंधन आहे. फार ह्याला पण बंधन राहतं. कसा आता प्रवक्ता पाहिजे, कसे त्याचे विधी आहे ते. परंतु आपला आश्रम आहे आणि आश्रमात आपले महात्माशाही म्हणजे आनंदात, कुणाला बंधनात मुक्त कासाय म्हणावे. अरे बंधनाचे नाही ठावे, आम्हाला बंधनाचे नाही, आम्ही कशाला तो नियमाचं पालन करावं. तुकाराम महाराज काय म्हणतात? मुक्त कासाया म्हणावे. पुढं काय? बंधनाची नाही ज्याला बंधनाची नाही, मुक्त कशा. म्हणून आम्हाला इथं नियम म्हणजे त्यांना बोललो की चालेल, म्हणजे तुम्ही गेलं तर आमच्या कथेमध्ये कसल्याच प्रकारचं विघ्न येणार नाही. विघ्न येतो कथाकार जर बदलला तर, तो नेम वेगळा आहे. म्हणून इथं आमचा
आनंदाची कथा आहे. म्हणून स्वामीजी तुम्ही करा. म्हणा ठीक आहे, काय हरकत नाही आहे. म्हणून त्यांची आजची आणि उद्याची मी सेवा करणार आहे. आणि तुमच्यासमोर फार सुंदर सुंदर प्रसंग आहेत, पण तेवढे काही प्रसंग आपण करू शकत नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कुठलंही काम पहिलं छोटंसं राहतं आहे, त्याला सर्वजणाचा हातभार लागतो, तेव्हा काही हे काम मोठं होतं आहे. आता इथं आपल्या इथंच जवळ राहतात, खेडल्याला राहतात केदारनाथ माधव हगोटे पाटील. त्यांचे 3 चिरंजीव आहेत. एक इथंच आले, जनार्दन आलेले आहेत, जनार्दन पाटील. पुण्याला सर्व्हिस आहे. त्यांची ताई आज दिसत आले नाहीत काय? ताई नाही आले सोनाले, ते 2 दिवस आलेच होत्या. हे लोक एकदा फिरत फिरत आले. ते आमच्या मित्राबरोबर स्वामी कैवल्यानंदजी बरोबर आले. जेव्हा आपल्या हे होतं भाऊ केशवच्या घरी होतं ना, प्रसाद होता, कैवल्यानंदजी आले होते. त्यांच्या घरी आले. कैवल्यानंद मित्र आहेत माझे, वाराणसीला पण बरोबर ह्याला ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांच्या घरी आले. आणि माझा फोन लागला आणि आम्ही गेलो होतो. त्या फार गडबड आता सांगायची नाही आहे. सिन्नरमध्ये आम्ही त्या घटनेमध्ये होतो. मी काय फोन उचलला नाही आहे. दादाने उचलला, दादाने मला फोन केला. मग त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांना विचारलं, इथं स्वामी देवाणजी राहतात, सांगवी किती लांब आहे? अरे बोला, आपण तिकडल्या बाजूला रात्री आलेलो आहे आणि इकडल्या बाजूला आहे. मग ते सकाळी आले. मग त्यांच्याबरोबर येऊन पाहिले जनार्दन भाऊ, त्यांची मंडळी वगैरे. तर इतकं सुंदर आश्रम त्यांना आवडलं. आणि ते समाजसेवी आहेत. त्यांचे 3 भाऊ जिथं गायी राहतात तिथं गौशाळेमध्ये दान देतात. जिथं योगा चालू असतो तिथं योगा शिकवतात. आपल्या इथं पण त्यांचे बंधू पुण्यावाले योगा शिकवून गेले, हे पण शिकवतात. त्यांच्या शाळेमध्ये खेळल्याला चांगले मुलं योगा केलेले आहेत. आणि गेल्या वर्षी स्पर्धेमध्ये खेळल्याची मुलं योगामध्ये पहिला नंबर आलेला आहे तालुक्यामध्ये. आणि त्या शाळेला पण भरपूर दान देतात. तर ते बोलले की स्वामीजी तुम्ही इथं गुरुकुल खोललेलं आहे, हा गुरुकुल तुमचा इतकं सुंदर परिसर आहे, तर ह्या परिसराला तुम्हाला वाढवलं पाहिजे. अरे वाढवलं पाहिजे, पण आपण चालूच आहे, वाढलेला प्रयत्न तर चालूच आहे, पण त्याला अनेकाचे हातभार लागले तर जरूर वाढतं. ते बोलले मी हातभार लावतो, कारण ट्रस्ट झालेला आहे. पहिला आपल्यात बरेच लोक बोलत होते जे आपले शिकलेले आहेत, इंजिनियर वगैरे झालेले आहेत काही. बोले तुमचा ट्रस्टला ATG एक आहे, ATG असलं तर आम्हाला जो सरकारमध्ये पैसा देता येतो ते तिकडं न देता तुम्हाला देऊ शकतो, असं बोललेले. अद्याप एकाने पण दिला नाही, 2 वर्षापासून ATG. एकाने तर बोलले की तुमच्याकडे शेअर्स फंड घेऊ शकताय का? व ते पण आहे, पण कुणी आले नाहीत. तुम्हाला पण बोलले ना, हां आम्हाला ATG आहे, शेअर्स फंड आहे. मग सांगायचं तात्पर्य की आमच्याकडे सर्व काय म्हणजे सरकारच्या हिशोबाने. बोले मीच पहिलं तुम्हाला काही तर देतो. आणि त्यांच्या बंधूंनी मला ह्याच्यावरून मुंबईवरून काही आपल्या मुलांना शिक्षक लोकांना मुख्यमंत्री योजनेतून 10,000 4 शिक्षकांना पगार पण घेतो. ते त्यांचीच सहयोग आहे त्यांचं. किरण त्यांच्या भावाचं नाव आहे लहानचं, त्यांच्या माध्यमातून. तर हे बोलले की तुमचं हे बांधकाम इथं काय करायचे, आपल्याला एक वसतिगृह करायचे आहे. आता मुलं राहतात ते वरती राहतात. आणि गुरुकुलाचं वसतिगृह तसंच राहतो की काय थोडं आश्रमामध्ये काम करावं लागतात. गरिबाची मुलं राहतात, त्यांच्याकडनं काय आलं तरी चालेल, नाही आलं तरी पण चालेल कुठल्याही आश्रमात. कारण आम्हाला, मी वाराणसीला शिकलो, मला 5 पैसे लागले नाहीत. आळंदीला आम्ही शिकलो ना, तिथं शिकणाऱ्याला फी आहे ना शिकवणाऱ्याला पगार आहे. कुठं? आळंदीमध्ये. तसंच वाराणसीकडं तिकडं महात्माच्या आश्रमामध्ये आम्ही विश्वविद्यालयाचे फॉर्म भरत होतो, पण फार्माचे पैसे आश्रमच भरणार, पण कुण्याही विद्यार्थ्याकडनं फी फार्माची घेऊ शकत नाहीत, म्हणजे शाळेची फी. आणि ना खायला तर आपण इथं तेवढे काही आपण मोठे नव्हत, पण काही ना काही फुलाची पाकळी घेतल्याशिवाय आपली शाळा चालत नाही, गुरुकुल चालत नाही आहे. तर हे गुरुकुल एक संस्काराकरता आहे. ते बोलले की आम्ही सहयोग करतो. तर 1 लाखाचा सहयोग त्यांनी आजच याच्यामध्ये 50,000 तुरून टाकले पण, आणि 50,000 म्हणजे या कामाकरता म्हणून टाकले. आणि तिथं माझ्याच हातने खेळल्याला 26 जानेवारीच्या दिवशी, नाही 26 जानेवारी कोणता दिवस होता तो, आपण गेलो होतो योगा, त्या तिथे गेलो होतो. कोणता चांगला दिवस होता, पालक मेळावा होता आपला. हे तर पालक मेळाव्याच्या दिवशी मी तिथं गेलो होतो त्यांच्या शाळेमध्ये. इथं पालक नंतर आले, तर तिथं भरपूर त्यांनी तिथं पण डोनेशन त्यांनी दिलं माझ्याच हातने. त्यांच्या हाना सत्कार केला त्यांच्या वडिलांचा. पण मी
सांगायचं तात्पर्य की कुळी कन्या पुत्र होती जे साती, म्हणजे ते रामदेव बाबाच्या इथं जातात, तिथं पण सेवा देतात आणि सर्व चांगलं कार्य त्यांना देव भरभरून देतो आणि ते सेवा पण करतात. माझी इच्छा आहे की त्यांचे वडील असतील, आई आणि वडील उठून जर उभा केवळ दर्शन जर दिले सर्वांना. केदारनाथ झाले का नाही वडील? ताई इकडे येतात, हे तर ताई आहेत आणि तिथं भाऊ आले केदारनाथ. दोघांचा सत्कार खेळलेला मी आणि कैवालानंदजीने त्या दिवशी केलं होतं. चांगलं फार सुंदर. आणि सांगायचं पाहिजे हे ते काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. 2-3 मिनिटात मी जनार्दन भावना पण आरतीच्या पहिलं बोलायला लावतो की या. सर्वांना प्रणाम. जसं स्वामीजींनी सांगितलं त्या पद्धतीने आमची आणि स्वामीजींची ओळख ही खूप जुनी नाही आहे. एक साधारणतः 3 ते 4 महिने झाले असतील. हां ऋषीपंचमीपासून. आणि इतक्या वर्षापासून म्हणजे माझं वय आता 34 आहे. 34 वर्षामध्ये मला आत्ता कळालं की आपल्या शेजारी एक गाव आहे. सांगवी माहीत होतं, परंतु गुरुकुल आहे हे मला आत्ता कळालं. आणि या पूर्ण पंचकृषीमध्ये असं कोणतंही गुरुकुल मला वाटतं नाही आहे, बरोबर. तर आपल्याला हे जे गुरुकुल आहे हे वातावरण आणि गंगा पण शेजारी आहे. तर हे गुरुकुल आपल्याला प्रतिष्ठित गुरुकुल करायचं आहे, एक आदर्श गुरुकुल करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्वामीजीशी चर्चा केली तर स्वामीजी एकदम कर्मनिष्ठ आहे. स्वामीजी, मी जेव्हा आलो त्यावेळेस स्वामीजी तिकडे काहीतरी लावलेलं त्याला पाणी भरत होते. तर मला अतिशय म्हणजे गैरवरून आलं की आपण एवढं शिकलेलो आहे, स्वामीजींनी एवढी तपस्या केलेली आणि स्वामीजी सुद्धा असं काम करतात. तर मग आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर इथे ही जी बिल्डिंग त्याचं प्रयोजन काय आहे हे सर्व मी त्यांना विचारलं. तर स्वामीजींनी सर्व सांगितल्यानंतर मला असं सुचलं की का नाही आपणच याला हातभार लावून हेच आपण एक उत्कृष्ट गुरुकुल बनवूया आणि त्याच्यासाठी आपण फंड जमवूया. त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केली. तर मला सर्वांना असं सांगावं असं वाटतं की आपण मुलांना बाहेर शिकण्यासाठी पाठवतो, इंग्लिश मिडियमला पाठवतो, कॉन्व्हेंटला पाठवतो. तर त्या शिक्षणाचा आणि गुरुकुलीय शिक्षण पद्धतीचा फार फरक आहे. कारण गुरुकुलीय शिक्षण पद्धतीमध्ये संस्कार दिले जातात, तिकडे संस्कार दिले जात नाही. तिकडे फक्त स्पर्धा कशी करायची, पैसा कसा कमवायचा हे शिकवलं जातं. कारण मी स्वतः इंजिनियर आहे आणि मी पण इंग्लिश मिडियममध्ये शिकलेलो आहे. परंतु जे समाधान इकडे मिळतं ते समाधान तिकडे मिळत नाही. मी जॉब पण करतो, माझा आत्ता पण जॉब चालू आहे, वर्क फ्रॉम होम चालू आहे. मी काम करत करत कथेला पण येतो. तर जे संस्कार असतात ना ते संस्कार इथे मिळतात. मी प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे माझी मिसेस पण माझे मोठे भाऊ पण प्रत्येक शाळेमध्ये आम्ही जातो आणि मुलांमध्ये आम्ही जो बदल बघतो म्हणजे त्या शाळेमधले जे मुलं आहेत त्यांना जर विचारलं की तुला मोठं बनून काय करायचं आहे तर ते म्हणतात की मला डॉक्टर बनायचं. बरं ठीक आहे, डॉक्टर बनल्यानंतर काय करायचं आहे? पैसे कमवायचे. इथं आम्ही ज्यावेळेस आलो इथल्या मुलांना विचारलं की तुला काय बनायचं आहे तर ते म्हणतात डॉक्टर बनायचं. बरं डॉक्टर बनून काय करायचं आहे? सेवा करायची. म्हणजे तुम्हाला फरक जाणवला ना. तर हा फरक आहे गुरुकुली शिक्षण पद्धतीमध्ये. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या जवळच जर सोनं आहे, हिरा आहे, हिऱ्याची खाण आहे तर तीच आपण मोठी केली पाहिजे, आपले मुलं तिथं टाकली पाहिजे, सहयोग दिला पाहिजे. तर आपल्याला आता मला तरी वाटतं गुरुकुलामध्ये इथे 5 किती मुलं, 8 मुलं आहे ना? 10 मुलं आहेत. तर ती आपल्याला संख्या वाढवायची आहे. त्याच्यासाठी आम्ही कामं पण सुरू केलेली आहेत. याची वेबसाईट पण आम्ही बनवलेली आहे. पूर्ण भारतातून नवे पूर्ण देशातून आपल्याला इथं मुलं शिकण्यासाठी बोलवायचे आहे. परंतु त्याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं म्हणजे जे बिल्डिंग, राहण्यासाठीची जागा, वातावरण ते आपल्याला बनवायचं आहे. ते हळूहळू आपण सर्वांच्या सहयोगाने करायचं आहे. कारण ते सर्वांचं आहे. जसं स्वामीजींनी सांगितलं की हे आश्रम आहे. आश्रम हे सर्वांसाठी असतं. ज्याला काहीच नसतं त्याला आश्रम असतं. ठीक आहे. तर सर्वांनी सहयोग द्यायचा आहे. आपले जे नातेवाईक असतील, कॉर्पोरेटमध्ये म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काही फंड्स असतात, CSR फंड म्हणतो आपण त्याला, कॉर्पोरेट सोशल वेलफेअर फंड. तर तो पण आम्ही मिळवणार आहोत. ते खूप सारे करोडोमध्ये ते फंड मिळतात. कारण आमची कंपनी, मी ज्या कंपनीमध्ये आहे ती कंपनी स्वतः 40-50 कोटी असे पैसे देते. तर ते आपल्याला मिळवायचे.
आणि स्वामीजींचं एक तत्व आहे की स्वामीजी कोणाकडे मागत नाही. तर मी स्वामीजींना म्हटलं की जर आपण मागितलंच नाही तर आपल्याला कोण देणार आहे, तर आपल्याला मागावंच लागणार आहे. मग स्वामीजी म्हणे, मी स्वामीजींना सांगितलं की तुम्ही मागू नका, मी मागतो कारण आपल्याला ते काम मोठं करायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, मी काल म्हणजे माझा 3रा दिवस आहे, तर इथे बसलेले जे गुरुकुलामधले मुलं इथं बसलेले आहेत आणि जे बाहेरचे जे शिकतात ना त्यांना मी नावं ठेवत नाही, परंतु संस्कार जी गोष्ट आहेत ना ती संस्कार शिकवते की कुठं शांत बसायचं, कुठं बडबड करायची, कुठं बोलायचं. ते बाहेर शिकणारे मुलं बाहेर उड्या मारताय, हे संस्कार आहेत. आणि इथं बसलेले सर्व हे इथं शिकणारे मुलं आहेत, बरोबर ना? इथं शिकतात ना तुम्ही या गुरुकुलामध्ये? बरं का, हे आहेत ना, हे ताईंची ह्यांची पण इथं तुम्ही येताना पाठी लागले ना, कावेरी ताई आणि सागर महाराज तिथले आहेत ना, त्यांची पण मुलं आहेत आपली. अच्छा. तर इथं 2 शाळा आहेत गुरुकुलासारखी, त्यांची पण आहे आणि आपली पण आहे. आपल्यात शाळा आहे आणि त्यांच्यात फक्त मुलं रहिवासी. हा, आपल्याला कसं करायचं की भौतिक शिक्षण पण द्यायचं. इथे भौतिक शिक्षण पण आहे, म्हणजे जी वारकरी शिक्षण संस्था तिथे फक्त वारकरी शिक्षणच दिलं जातं, बरोबर. परंतु आपल्याला भौतिक पण द्यायचं आहे. कारण का, व्यवहार ज्ञान असणं पण फार गरजेचं आहे. कारण अध्यात्मामध्ये तुम्हाला आर्थिक शिक्षण पण गरजेचं असतं. त्याच्यामुळे इथे आपल्याला तसं प्रयोजन करायचं आहे आणि ऑलरेडी स्वामीजींनी तसं केलेलं आहे. ठीक आहे. आपण मुलांकडून जे अपेक्षा करतो तसं वातावरण जर आपण मुलांना दिलं नाही तर मुलं बिघडतात. आणि आजकाल तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, ती सांगायची काही वेगळी गरज नाही. मोबाईलने लोक किती मोठे मोठे मुलं वेडे झालेत, मोठे मोठे माणसं वेडे झालेत, तर लहान मुलं का नाही होणार? तर ते आपल्याला थोडं बदलवायचं आहे. आणि एक आदर्श गुरुकुल ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस बाहेरचे लोक येऊन इथे मुलं टाकतील. ठीक आहे. धन्यवाद स्वामीजी. आता आरती वेळ झाली. आरती हा सूचना आहे का? आरतीवाले पुढे या. पुढं आरतीवाले पुढे या, फक्त सूचना. आजचा महाप्रसाद श्री संपत लक्ष्मण आबाळे व दत्तू भागोजी शिंदे यांच्यातर्फे होईल, त्यांनी व्यासपीठाकडे आरतीस येणे. उद्याचा महाप्रसाद श्री राजेंद्र रघुनाथ वाघ व श्री राजाराम गणपत घुमरे यांच्यातर्फे होईल, याची नोंद घ्यावी. त्यांनी उद्या संध्याकाळी 6 वाजता पूजेस यावे.